युवकाला कशासाठी अटक होईल याचा नेम नाही। अशीच एक घटना कल्याण रेल्वे स्थानकावर घडली। खोटी वर्दी घालून पोलीस म्हणून मिरवणाऱ्या तरुणाची पोलिसांनी वर्दीच उतरवली आहे। कोण आहे वर्दीतील तो खोटा अधिकारी आणि का घालत होता वर्दी, पाहूयात त्याचा खास व्हिडिओ। नमस्कार, मी प्राची शिरकर आणि आपण पाहत आहात प्रहार न्यूज लाईव्ह। कल्याण रेल्वे स्टेशनवर आरपीएफ ची वर्दी परिधान करून फिरणाऱ्या एका युवकाला पोलिसांनी अटक केली आहे। या घटनेमुळे सुरक्षेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। एका युवकाने रेल्वे सुरक्षा दल अर्थात आरपीएफ अधिकारी असल्याचा खोटा दावा करत वर्दी परिधान केली होती। त्याचं नाव अविनाश जाधव, तो धाराशिव जिल्ह्यातील भूम येथील रहिवासी। या युवकाने 4 महिन्यांपासून आरपीएफ अधिकारी असल्याचं भासवून विविध स्थानकांवर फिरणं सुरू केलं। त्यानं आपण पोलीस असल्याची खोटी माहिती कुटुंबियांना आणि गावकऱ्यांनाही दिली होती। वास्तविक तो एक हॉटेलमध्ये काम करत होता। त्याचे आई वडील गावी असतात, मात्र अविनाशला पोलीस बनण्याची क्रेज होती। लहानपणापासूनच पोलीस वर्दीची त्याला आवड होती, मात्र तो पोलीस बनू शकला नव्हता। मात्र हे खोटं नाटक किती दिवस चालणार? शेवटी सोंग उघड झालं। एका खऱ्या आरपीएफ जवानानं त्याला पाहिलं। वर्दी आणि ओळखपत्र पाहिल्यानंतर त्याला संशय आला। शेवटी चौकशीत तो तोतया अधिकारी असल्याचं उघड झालंय। त्यानंतर कल्याण जीआरपी आणि आरपीएफने त्याला ताब्यात घेतलं। अद्याप त्याच्यावर कोणती मोठी फसवणूक किंवा गुन्हा नोंदलेला नाही, मात्र पोलीस तपास सुरू आहे। अविनाशचं शिक्षण FYBA पर्यंत झालंय। अविनाशला लहानपणापासूनच पोलीस वर्दीचं आकर्षण होतं। या तीव्र इच्छेपोटी त्यानं आरपीएफची वर्दी परिधान केली, मात्र तो स्टेशनवर फिरत असताना पकडला गेला, अशी माहिती कल्याण जीआरपीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ कांदे यांनी दिली आहे। वर्दी म्हणजे जबाबदारी आणि विश्वासाचं प्रतीक, मात्र एका युवकाने वर्दी घालून विश्वास तोडलाय। आपल्याकडे वाघाचं कातडं घातलं म्हणजे वाघ होता येत नाही, अशीच म्हण आहे। तसाच काहीसा हा प्रकार घडलाय।